नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी येत्या 3 दिवसात हे काम करावं लागेल, नाहीतर त्यांना अनुदान मिळणार नाही, याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, त्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन मराठी अड्डा या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे चांगला संकटात सापडत आहे। अवकाळी अतिवृष्टी, ढगाळ हवामान यांसारख्या संकटांमुळे बळीराजा भरडला जात आहे। तसेच काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यंदा दुष्काळ राहणार असल्याचा भयावह अंदाज सार्वजनिक केला आहे। त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने देखील शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे। कांदा या पिकाला देखील गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित असा भाव बाजारात मिळत नसल्याची पाहायला मिळत आहे। यावर्षी तर कांदा हा रद्दीपेक्षा कमी भावात विकला गेला आहे। यामुळे पिकासाठी झालेला उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल बनले आहे। विशेषतः जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याला खूपच कमी दर मिळत आहे। यामुळे वेगवेगळ्या शेतकरी संघटनांच्या माध्यमातून तसेच विरोधी पक्षातील नेत्यांच्या माध्यमातून कांद्याला अनुदान देण्याची मागणी जोर धरत होती। यासाठी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ देखील झाला। दरम्यान विरोधी पक्षांच्या नेत्यांची आणि शेतकऱ्यांची ही मागणी शिंदे-फडणवीस सरकारने मान्य केली। शासनाने 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत विक्री केलेल्या कांद्यांना अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये खासगी बाजारात अथवा नाफेडकडे कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले। 350 रुपये प्रति क्विंटल, 200 रुपये क्विंटलच्या मर्यादित अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। 3 एप्रिल 2023 पासून यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून 20 एप्रिल 2023 पर्यंत शेतकऱ्यांना आपला अर्ज ज्या ठिकाणी कांदा विक्री केला आहे त्या ठिकाणी सादर करावा लागणार आहे। शेतकऱ्यांना अर्ज हा विहित नमुन्यांमध्ये भरायचा असून हा अर्ज येत्या गुरुवारपर्यंत संबंधित बाजार समितीकडे सुपूर्द करायचा आहे। या अर्जासोबत शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रे देखील जोडायची आहेत। मित्रांनो, आता आपल्याला कोणकोणती अशी कागदपत्रे जोडायची हे जेणेकरून तुम्हाला अनुदान मिळेल। कांदा विक्रीची मूळ हिशोबपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा, बँक पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, तसेच ज्या प्रकरणात 7/12 उतारा वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे, अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथपत्र देखील जोडावे लागणार आहे। आणि हो मित्रांनो, 20 एप्रिलपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे। शेतकऱ्यांना विहित कालावधीमध्येच आपला अर्ज सादर करायचा आहे। विहित कालावधीनंतर सादर केलेला अर्ज कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरला जाणार नाही। यामुळे येत्या 3 दिवसात शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळवण्यासाठी विहित नमुन्यांमधील अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित संबंधित बाजार समितीमध्ये जमा करणे अपेक्षित आहे।